नमस्कार मित्रांनो, आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पैसा आणि समृद्धीबद्दल योग्य विचार करण्याची पद्धत आपण कसे विचार केले पाहिजे या विषयावर चर्चा करणार आहोत। हा विषय जितका महत्त्वाचा आहे तितकाच समजून घेण्यासाठी खोलवर विचार करण्यासारखा आहे। पैसा आणि समृद्धी मिळवणे ही केवळ एक जादू नाही, तर आपल्या विचारांची, दृष्टिकोनाची आणि आकर्षणाच्या सिद्धांताची योग्य सांगड घालण्याची एक कला आहे। मनी अँड द लॉ ऑफ अट्रॅक्शन या एस्थर आणि जेरी हिक्स यांच्या पुस्तकात स्पष्ट केलेले आहे की आपले आर्थिक विचारच आपल्या समृद्धीचे मुख्य स्रोत असतात। आपल्याला वाटतं पैसा कमवण्यासाठी संघर्ष हा अपरिहार्य आहे, मात्र असे नाही। आपले स्टँडर्ड आपणच ठरवतो। आकर्षणाचा केंद्रबिंदू कसा बदलता येईल हे समजून घेतल्यास आपण सहज पैसे मिळवू शकतो आणि खर्च करू शकतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की समृद्ध जीवन जगण्यासाठी योग्य विचार कसे करावे, पैसा आणि समृद्धी याचे खरे अर्थ काय आहेत आणि आपल्या विचारांची शक्ती कशी वापरता येईल। चला तर मग सुरू करूया एक नवा दृष्टिकोन जो आपल्याला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल। मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना। समृद्ध जीवन जगणं ही काही जादू नाही। आम्ही तुम्हाला आमच्या दृष्टिकोनातून समृद्ध जगाचे चित्र दाखवत आहोत। त्याचबरोबर तुमच्या बाबतीत या गोष्टी किती सहजतेने प्राप्त होऊ शकतील याविषयी सुद्धा सांगत आहोत। आम्ही तुमच्यामध्ये असलेल्या अनन्यसाधारण शक्यतांची सुद्धा तुम्हाला जाणीव करून देत आहोत। पण आम्हाला हेही माहीत आहे की आम्ही सांगितलं म्हणजे तुम्हाला लगेच सर्व गोष्टी पडतील असं होणार नाही। आता जे सांगत आहोत तो आमचा अनुभव आहे आणि फक्त ऐकून किंवा समजून घेऊन तो तुमचा अनुभव होऊ शकत नाही। तुम्ही ज्या धारणा ठरवता त्या तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवांचा सारांश असतो, हे सुद्धा सत्य आहे। म्हणून आम्ही तुम्हाला एका रात्रीत चमत्कार होईल याची ग्वाही देत नाही। आम्ही तुम्हाला एवढी विनंती नक्की करू शकतो की तुम्ही लहान सहान ठिकाणी प्रयोग करायला सुरुवात करा। तुम्ही स्वतःला एका नव्या आणि उज्ज्वल भविष्याचं चित्र दाखवायला सुरुवात करा। जे घडत आहे ते न सांगता जे स्वप्न तुम्ही बघत आहात ते सत्यात उतरवल्याचं स्वतःला सांगा। आकर्षणाचा सिद्धांत आपोआप कार्यरत होईल आणि तुमचे विचार वास्तवात उतरल्याचं तुम्हाला स्वतःला पाहायला मिळेल। ही कोणतीही जादू नसून या आकर्षणाचा हा सिद्धांत आहे जो विचारांना वास्तवात उतरवतो। समृद्धी की कमतरता हे आपल्याला ठरवायचं आहे। तुम्ही विचार करताना समृद्धीचा करता की कमतरतेचा करता, तो विचार पैशाच्या बाबतीतील असो किंवा वेळेच्या। जेव्हा तुम्ही पैसे किंवा वेळ कमी आहे आणि मला जास्त हवा आहे आणि असा विचार करता तेव्हा तुम्ही कमतरतेविषयी विचार करत असता। साहजिकच तुमच्या भावना नकारात्मक होतात आणि सिद्धांताप्रमाणे त्या भावना नकारात्मक स्पंदनं निर्माण करतात। ते पैशासाठी संघर्ष करत नाहीत। आकर्षणाचा सिद्धांत हा विषयावरील आमच्या एका चर्चासत्रामध्ये एका महिलेने फार महत्त्वाचा प्रश्न विचारला। त्यांच्या मते त्यांच्या पतीने कधीही पैशाला फार महत्त्व दिलं नाही। त्यांनी पैशासाठी फार कष्टही केले नाहीत। जेव्हा ते दोघे एकत्र राहत होते तेव्हा त्यांनी पैसे मिळवण्यासाठी पतीला फार मदतही केली, पण नंतर त्यांच्या कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्यामुळे ते वेगळे राहायला लागले। आता काही दिवसानंतर असं झालं की त्यांच्या अपार कष्टानंतरही त्यांना पैशाची कायमच चणचण असते, पण त्यांच्या पतीची आर्थिक परिस्थिती मात्र अत्यंत चांगली झाली आहे। हे असं कसं घडलं? आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या उदाहरणामध्ये तर आकर्षणाचा नियम व्यवस्थित काम करताना दिसत आहे। हे सर्व सिद्धांताप्रमाणे घडत आहे। आजपर्यंत जेव्हा जेव्हा ही महिला पैशाविषयी विचार करत असेल तेव्हा ती नक्कीच खूप दुःखी असेल आणि तिला नेहमी कमतरतेची जाणीव होत असेल। सिद्धांताप्रमाणे तिच्या कमतरतेच्या भावनेचा परिणाम झाला आणि अजून कमतरता आकर्षित झाली। या विरुद्ध तिच्या पतीला असं कधीही जाणवलं नाही। त्यांनी पैशाच्या मागे धडपड जाणं कधीही मान्य केलं नाही। उलट त्यांनी पैसे सहज येतील असाच विचार केला असेल आणि त्यांच्या या विचाराचं फळ त्यांना मिळालं। त्यांच्याकडे खरंच सहजतेने पैसे आले। कित्येक लोकांची धारणाच अशी असते की कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही। त्यांना असं वाटत राहतं की जोपर्यंत ते त्रास सहन करणार नाहीत, संघर्ष करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना समृद्धी मिळणारच नाही। पण सिद्धांत असं म्हणतो की दुःखाच्या आणि त्रासाच्या भावनेने सुरू केलेल्या यात्रेची सुरुवात कधीही सुखावह होऊ शकत नाही। यातूनही हे सिद्ध होतं की हा नियम सर्वत्र काम करतो। कोणीही या सिद्धांताच्या बाहेर काहीही प्राप्त करू शकत नाही। यातील महिला ही लहान सहान गोष्टी मिळवण्यासाठीही जीवाचा आटापिटा करते, तर पती मात्र संघर्षाच्या विचाराशिवाय सर्व प्राप्त करतो। यात अजून एक गोष्ट समजणं महत्त्वाचं आहे। आपल्याला जी परिणाम मिळतात ती विचारांमुळेच मिळतात। जर एखादी व्यक्ती आपल्याला भरपूर कष्ट करताना दिसत असेल आणि तिचे विचार मात्र नकारात्मक असतील तर त्या व्यक्तीला कधीही सकारात्मक परिणाम
मिळणार नाहीत, कारण त्यांच्याच आतमध्ये विचार आणि कृती यांचं द्वंद्व सुरू होईल. अशा वेळेला महत्त्वाचे ठरतात ते विचार जे आपल्याला वैश्विक ऊर्जेशी जोडायला मदत करतात. तुम्ही सहज पैसे खर्च करू शकता का? एकदा एका महिलेने आम्हाला सांगितलं की तिला पैसे खर्च करायची वेळ आली की नेहमी कसतरी वाटतं. तिच्याकडे पैशांची कमतरता किंवा चणचण आहे असंही नाही, पण जेव्हा खर्च करायची वेळ येते तेव्हा ते मात्र नेहमीच त्रासदायक वाटतं. आम्ही त्यांना समजावलं की जेव्हा तुम्ही मान्यता तुमची असते की आपल्या कृतीमुळे आपण पैसे कमवतो, तेव्हा अशा प्रकारे असुरक्षित वाटणं स्वाभाविकच आहे. याचं कारण म्हणजे तुम्हाला कायमच असं वाटत असतं की मी कायमस्वरूपी इतक्या चांगल्या प्रकारे कार्यशील राहू शकणार नाही, आणि जर भविष्यात माझी क्षमता कमी झाली तर साहजिकच माझ्याकडील पैशाचा ओघ थांबू शकेल. या विचारांनी आज पैसे खर्च करताना नेहमीच पैसे संपण्याची एक भीती वाटत राहते. तुम्हाला जर पैसे खर्च करताना भीती वाटत असेल तर आम्ही तुम्हाला कधीही पैसे खर्च करण्याचा सल्ला देणार नाही, कारण असुरक्षिततेच्या भावनेतून केलेल्या कोणत्याही कृतीमधून कधीही सकारात्मक परिणाम मिळत नसतात. पण तुम्हाला हेही जाणून घेतलं पाहिजे की ही असुरक्षितता कशामुळे येत आहे. खरं तर ती तुमच्या कृतीमुळे नसून तुमच्या पैशाविषयीच्या स्पंदनांमधून येत आहे. ही भावना नेहमी कमतरतेच्या भावनेतून निर्माण होते. पैसे भरपूर आहेत, समृद्धीची अजिबात कमी नाही, पण जर तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला ती कमतरता जाणवत असेल तर निश्चितच तुम्हाला भविष्याची काळजी वाटत राहील. यासाठीचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या स्पंदनांना समृद्धीच्या स्पंदनांशी एकरूप करणे. पैशाविषयीच्या अनुभवाला आपण आपल्या जगण्याच्या अनुभवाशी जोडून बघूया. तुम्हाला तुमच्या आतमधील तुमच्या खऱ्या अस्तित्वाची नेहमीच जाणीव असते. तुम्हाला तुमचे जिवंत असण्याविषयी कधीही साधी शंका येत नाही. इतकं ते सहज असतं. तुम्हाला क्षणाक्षणाला श्वास घेताना हाही विचार येत नाही की हे श्वास घेणं जीवनभर असंच चालू राहील का? तुम्हाला याची खात्री असते का की तुम्ही कितीही हवा आत घेतलीत आणि संपलीत तरीही निसर्गामध्ये इतकी क्षमता आहे की तुम्हाला हवी तेव्हा आवश्यक असलेली हवा निश्चितच मिळेल. त्यामुळे हवा संपेल म्हणून तुम्ही श्वासोच्छवास करताना विचार करत नाही, अजून मला कित्येक तास, मिनिटे, महिने आणि वर्ष हवा लागणार आहे, याचा तुम्हाला तणावही येत नाही. ही प्रक्रिया एकदम सहज घडत असते. याचे एकच कारण आहे की तुम्हाला त्या अमर्यादित निसर्गावर विश्वास आहे आणि त्याच्या अविरत पुरवठ्याविषयी खात्री आहे. हीच खात्री तुम्ही पैशाच्या बाबतीतही ठेवू शकता. एकदा तुम्हाला हे पक्क झालं की अमर्यादित साठा तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि तुम्हाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा कृतीच्या नाही तर विचारांच्या भरोश्यावर तुम्ही ते साध्य करू शकता, तेव्हा तुम्ही श्वासोच्छवासा इतकेच पैसेही सहज खर्च करू शकता. तुम्हाला फक्त एका गोष्टीची खात्री असली पाहिजे की तुम्ही अमर्याद आहात आणि तुमच्यासाठी सर्व गोष्टी भरपूर उपलब्ध आहेत. स्वतःला कायम सांगत राहा की माझ्याकडे नेहमी सर्व चांगल्या गोष्टी आकर्षित होतात. मला जरी सगळ्या पायऱ्या माहिती नसल्या तरी सर्व दरवाजे माहीत नसले तरीही जसं जसं मी पुढे जात राहतो तसं तसं समोरील परिस्थिती मला पुढील मार्ग दाखवत राहते. मला खात्री आहे मला फक्त चालत राहायचं आहे, मग मार्ग आपोआपच निर्माण होईल. तुम्ही जितक्या वेळा स्वतःला याविषयी पुन्हा पुन्हा सांगाल तितक्या वेळेला तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि प्रत्येक वेळेला ही कथा सांगताना तुमची दृढता वाढत जाईल. आकर्षणाचा केंद्रबिंदू कसा बदलता येईल? जेव्हा काही वयस्कर लोक या सगळ्या गोष्टी ऐकतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की या गोष्टी आम्हाला आधी कळायला हव्या होत्या. त्यांना असं वाटत राहतं की गेल्या कित्येक वर्षापासून ते नकारात्मक कथा सांगत आले आहेत. जे विचार करायला नको होते तेच विचार ते करत आले आहेत. आता त्यांना या गोष्टीकडूनही फारसा उपयोग होणार नाही, कारण हे समजून आणि वापरून त्याचा परिणाम बघण्या इतपत वेळच त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला नाही. आम्ही त्यांना नेहमी सांगतो की जे झाले त्याविषयी विचार करत बसू नका, जे आता होत आहे त्याविषयी विचार करा. खरी क्षमता ही भूतकाळ किंवा भविष्य काळात नसून ती वर्तमान काळात असते. तुम्ही आता या क्षणाला कशा प्रकारे विचार करता ते महत्त्वाचं आहे. त्या विचारांनी तुमच्या स्पंदनांची गुणवत्ता बदलू शकते. 1000 रुपयात मी काय करून काय विकत घेऊ शकतो हा विचार किंवा ही एक विचार प्रणाली तुम्हाला नव्या भावनेमध्ये घेऊन जाऊ शकते. तुम्हाला आकर्षणाचा केंद्रबिंदू बदलू शकते. माझी स्टँडर्ड मलाच ठरवायचे आहेत. कित्येक वेळेला पैशाच्या कमतरतेमुळे एक असमाधानाची भावना निर्माण होते. अशा वेळेला आपल्याला खरंच काय हवं किंवा काय नको याचा विचार न करता समोर येईल ती प्रत्येक गोष्ट हवीहवीशी वाटायला लागते. अशा वेळेला एक असंतुष्टी येते आणि लोक दिसेल ती गोष्ट घरी आणून जमा करायला लागतात. लोकांना असं वाटत राहतं की असं केल्यामुळे आपण आपल्या आतमधील पोकळी भरून काढू शकतो.
पण ही पोकळी वस्तूंनी कधीच भरून निघू शकत नाही, कारण ही पोकळी वस्तूंच्या कमतरतेमुळे नाही तर खऱ्या अस्तित्वातील आणि स्पंदनातील भिन्नतेमुळे तयार झालेली असते. ही धरी खरं तर अस्तित्व आणि स्वतःविषयीचे मत याविषयी पोकळी असते. तुम्हाला कदाचित असुरक्षित वाटत असेल, पण खरं तर तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. तुम्हाला अपूर्ण वाटत असेल, पण तुम्ही स्वतः पूर्ण आहात. तुम्हाला कमतरता जाणवत असेल, पण तुम्ही अमर्याद आहात. तुमच्या आतमधील भावना तुम्हाला कमतरतेची जाणीव करून देत असेल, अन्यथा तुम्ही तर कोणतीही गोष्ट विकत घेण्याची क्षमता ठेवता. एकदा तुम्ही तुमच्या खऱ्या अस्तित्वाशी एकरूप व्हायला लागलात की ही पोकळी आपोआप भरून निघायला सुरुवात होईल. मग कोणत्याही वस्तूने किंवा बाहेरील भौतिक वस्तूने तुम्ही ती पोकळी भरून काढण्याचा खटाटोप करणार नाही. तर मित्रांनो, पैसा आणि समृद्धीबद्दल योग्य विचार करण्याची पद्धत म्हणजे आपल्या आर्थिक विचारसरणीचा पुनर्विचार करणे आणि आकर्षणाच्या सिद्धांताचा योग्य वापर करणे. मनी अँड द लॉ ऑफ अट्रॅक्शन या पुस्तकाने हे स्पष्टपणे सांगितले आहे की आपण आपल्या आर्थिक स्थितीचे निर्माण करते आहोत. संघर्ष हा पैशासाठी असायलाच हवा असा विचार बदलण्याची वेळ आता आलेली आहे. समृद्ध जीवन जगणं ही काही जादू नाही, तर आपल्या विचारांची ताकद आहे. आपल्याला ठरवायचं आहे की आपण समृद्धीच्या विचारांवर लक्ष केंद्रित करणार का, की कमतरतेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू कसा बदलायचा आणि आपल्या जीवनाचा दर्जा आपणच कसा ठरवायचा. हे समजल्यावर आपण सहजतेने पैसे मिळवून खर्च करू शकतो. शेवटी आपल्या जीवनाचे स्टँडर्ड आपणच ठरवतो. तुमच्या आर्थिक विचारांमध्ये सकारात्मकता आणा, समृद्धीचा स्वीकार करा आणि तुमचं जीवनचक्र बदलण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. या व्हिडिओमध्ये आपण दिलेले मुद्दे समजून घेतले असतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात अमूल्य बदल घडविण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल अशी आशा आहे. पुढील वेळी पुन्हा भेटूया एका नव्या विचारणीसह. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.